किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळावे या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील घंटागाडी कामगारांनी पुन्हा 2 महिन्यानंतर काम बंद आंदोलन केलं। किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळावं या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील घंटागाडी कामगारांनी 2 महिन्यानंतर पुन्हा काम बंद आंदोलन केलं। दरम्यान घंटागाडी कामगारांनी जुळे सोलापूर येथील पाण्याच्या टाकीवर उभारून शोले स्टाईल आंदोलन केलं। जोरदार घोषणाबाजी केली। यामुळे त्या भागातील कचरा संकलनाचं काम ठप्प झालं होतं। सोलापूर शहरात महापालिकेनं घंटागाड्याद्वारे कचरा संकलन करण्याचा मक्ता नाशिकच्या वॉटर ग्रेस कंपनीला दिलाय। या घंटागाडीवर चालक आणि मदतनीस असे कामगार कार्यरत आहेत। या कामगारांच्या माध्यमातून शहरातील कचरा संकलनाचं काम करण्यात येतं। दरम्यान संबंधित मक्तेदाराकडून या घंटागाडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार दिला जात नाही। प्रत्येक महिन्याला कमी रक्कम दिली जाते। काही तक्रार अथवा नाराजी व्यक्त केल्यास कामावरून काढण्याची धमकी दिली जाते। घंटागाडी कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप यावेळी संतप्त कामगारांनी केला। किमान वेतन, ESI, PF देण्यात यावा या मागणीसाठी 3 आणि 4 एप्रिल 2025 रोजी शहरातील घंटागाडी कामगारांनी संप पुकारला होता। महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी त्यावेळी ठेकेदारांना आणि कामगारांना आवश्यक त्या सूचना दिल्यानंतर संप मागे घेऊन कामगार पूर्ववत कामावर रुजू झाले होते। मात्र यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं 2 महिन्यानंतर घंटागाडी कर्मचाऱ्यांना महिना भरल्यानंतर पूर्ण पगार न मिळाल्यानं पुन्हा बुधवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं। किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळालंच पाहिजे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। झोन क्रमांक 5 अंतर्गत जुळे सोलापूर येथील पाण्याच्या टाकीवर उभारून घंटागाडी कामगारांनी शोले स्टाईल आंदोलन करत लक्ष वेधलं। किमान वेतन आमच्या हक्काचं आदी घोषणांनी परिसर रणवून सोडला। विशाल हनुमंत नागटिळ का माझं नाव। पगारीबाबत मालकांना बोलून घेतल्यावर तर त्यांनी कामावरनं काढतो म्हणून धमकी द्यायला लागल्यात आणि त्यांना आम्ही पगार विचारला तर त्यांनी 1 महिन्याचा पगार असा आहे 21,000 आहे। त्याच्यामधलं सगळं कपात हे कपात करून एकतर अपहरण देत नाहीत, कपडे देत नाहीत, रूट जास्त आहे ते डबल रूट देतात आणि तेच रूट तुम्ही त्या वेळेमध्ये पूर्ण करा म्हणून आम्हाला दंडशाहीचं काय म्हणते ते हुकुमशाही करायला लागल्यात। तेवढं रूट झालाच पाहिजे तर तुमचे पगार व्यवस्थित होईल असं त्यांचं म्हणणं आहे। आणि 100% रूट कोणाचंच होत नाही कारण प्रत्येकाला हे डबल घरं दिलेत। त्याच्यामध्ये त्याचीच कपात आमच्याकडनं करून घ्यायला लागलेत। त्यांनी रूट त्यांनी जास्त देणार आणि पगार त्यांनी कपात करून घेणार आहेत। कपडे तर देत नाहीत, वेळेवर गाड्या रिकाम होत नाहीत। इथं 3-3 तास प्रत्येक वेळेस थांबतात आणि त्याची जे जर दंड लागायला महापालिकेकडनं ते आमच्याकडनं घ्यायला लागलेत। यांची चूक आहे, यांचं वेळेवर नियोजन नाही काय नाही आणि त्याचा जाब आम्हाला विचारायला लागलेत। यावेळी बिजापूर नाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या घंटागाडी कर्मचाऱ्यांना टाकीवरून खाली येण्यास सांगितलं आणि त्यांची समजूत काढली। महापालिकेच्या 3 क्रमांक झोनच्या घंटागाडी कामगारांनी काम बंद ठेवलं होतं। इतर 5 झोनचं काम मात्र पूर्ववत सुरू होतं। दरम्यान या आंदोलनामुळे सोलापूर शहरामध्ये कचऱ्याचे ढीग साचले होते। दरम्यान या आंदोलनावेळी नवनाथ पवार वय 36 कामगाराची प्रकृती बिघडली। त्यास शेजारील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। आंदोलन केल्यानं कामावरून काढून टाकण्याची धमकी मक्तेदारानं दिल्यामुळेच धसका घेतल्यानं कामगाराची प्रकृती बिघडली असल्याचा आरोप इतर कामगारांनी केला। घंटागाडी कामगारांना नियमाप्रमाणे किमान वेतन अदा करण्यात येत आहे। GPS प्रणालीनुसार कामाचं मूल्यमापन केलं जातं। जितकं काम केलं तितका पगार दिला जातो। हँडग्लोव्ज, गणवेश घालणं यासह इतर नियम न पाळल्यास पगार कपात करण्यात येतो। तसंच जेवढे तास काम केलं जातं त्याप्रमाणे वेतन काढलं जातं असं स्पष्टीकरण मक्तेदारांनी दिलंय।